नमो देव्ये महादेव्ये शिवाय नमः नमः प्रकृतिपदाय यदा प्रणदास्मदाम् इष्टदेवता कुलदेवताभ्यो नमः उमामहेश्वरदेवताभ्यो नमः। मॅडम काय करता तुम्ही? डॉक्टर तर म्हणाल होतं दिव्या मॅडमचं काटा काढलाय, मग या जिवंत कसं काय? अहो मॅडम काय चाललंय तुमचं? तुम्ही पोलीस आहे म्हणून काय बी केलं चालतंय बाई? तुमची हिंमतच कशी झाली बा आमच्या होणाऱ्या जावायला हात लावायची? मग काय तुम्ही बाजूला व्हा, मी माझी ड्युटी करतेय आणि कोणी जर माझ्या कामात अडथळा आणला तर त्यालाही जेलमध्ये टाकेल मी। बाजूला। अहो पण मॅडम मंगल त्यामध्ये नको पडायला, आपण तू शांत हो, आपण नंतर बोलू ना। अहो पण आपल्या पुरीचं लगीन आहे। दिव्या मॅडम तुम्ही आज असं करू शकत नाही, तुम्ही कायदा हातात घेताय, तुम्ही हद्द ओलांडताय। गावकऱ्यांना अरे तुम्ही तरी बघत डॉक्टर 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 मला विनाकारण मॅडम त्रास देतात रे, मी काही केलेलं नाहीये मॅडम, का त्रास देते मला, मी काही केलेलं नाहीये। हो दिव्या मॅडम काय करताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? मागे कोणीही मध्ये यायचं नाही, शेवटचं सांगतेय मी। चल बाजूला। नाही जाणार माग, काय करणार आहे? नाही होणार, मला जीव गेला तर चालेल, पण देव माणसावर काय जाणार ना? बघीन एकेकाला सोड मला। शांत हो, पोलीस नाही विजय भाऊ, आपल्या देव माणसावर हात उचलाय त्याने। शांत हो। काय म्हणालास? काहीच केलं नाहीये तू? मॅडम मी कुठे काय केलं? काय केलं नाहीये तू? अरे कितीतरी मुलीचे आयुष्य बर्बाद केलेस तू। कितनी लड़कियों की जिंदगी के साथ खेला और पूछता है क्या क्या मेरे? कोण आहे रे इकडे? मैं आजी। अष्टोनिया काय पडलं रे? नक्की काय चाललंय? आजी अग त्या दिव्या मॅडम दाजीसने लय मारते ती आणि ती बी पट्ट्यानं। असंच पाहिजे त्या कंपाऊंडरला, चांगली त्याची मस्ती जिरवा। हान त्याला तू, हान हान चांगली। अगं आई काय बोलती तू हे? अगं काय चुकीचं बोलते अगं मी आधीपासूनच सांगत होती ह्यो चांगला माणूस नाही, ह्यो ना तोंडावर गोड आणि मनात फोड, याचा खरा चेहरा वेगळा आहे। माझ्या मंजूला बी यानेच काहीतरी केलं असणार आहे। चांगला फोडून काढा त्याला, त्याची किरडी ढासाळी, त्याच्या पालखीचा निघाला धूर। आजी गबस की काय पण काय भरतीयस?
हे बरळत ना मी तुमच्यापेक्षा 4 उन्हाळ्या पावसाळ्यात जास्त बघितल्यात. उडत्या पाखराची पिस मोजते मी. माझं मन मला सांगत होत की हो कंपाऊंडर नालायक माणूस आहे, म्हणूनच लग्नाला नकार देत होते मी. मॅडम बरं झालं येळावर आला तुम्ही, नाहीतर माझ्या नातीच्या आयुष्यात वाटोळ केला असता या कंपाऊंडरनी. जाऊ काय बोलता, मी काही केलेलं नाहीये. मॅडम प्लीज यांच्यावर विश्वास नका ठेवू, मी खरंच काही नाही केलेलं. पाया पडतो तुमच्या. अजिबात माझं नाव घ्यायचं नाही. तुझी लायकी नाहीये माझं नाव घ्यायची. तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस मी आजपर्यंत नाही बघितला. लोगों के भरोसे का फायदा उठा के उनकी जिंदगी के साथ खेला है तू. अरे मीही तुला देव माणूस समजलं होतं, पण तू माझ्या मायराला किडनॅप करेपर्यंत तुझी मजल गेली तेवीसची. मी नाही काही केलेलं. कोण देवी सिंग, कोण देवी सिंग? अहो मी डॉक्टर आहे, डॉक्टर अजित कुमार देव. डॉक्टर, डॉक्टरची स्पेलिंग तरी येतं का तुला? साधा कंपाऊंडर आहेस तू, कंपाऊंडर. अहो काय बोलताय मॅडम तुम्ही? मी कंपाऊंडर? हात सोडा प्लीज मॅडम, प्लीज हात सोडा. अहो मी जर का कंपाऊंडर असतो तर लोकांना बरं केलं असतं का? अहो कित्येक लोकांना मी मरणाच्या दारातून परत आणलंय. अहो जणाची भजा, तुझ्या आईला सुद्धा मरणाच्या दारातून परत आणलंय ना मी. होय डॉक्टर. दिव्या मॅडम, अहो लोकांची सेवा करता यावी म्हणून मी डॉक्टर झालोय. बंद कर तुझा ड्रामा. हा मुंबईच्या दवाखान्यात तू कंपाऊंडर होतास ना, तिथून तुझी सगळी फुडली काढली आहे मी. कंपाऊंडर बघितलं का ए बाबू मंगल? अरे मला येड्यात काढत होता ना. मी पहिल्या दिवसापासून सांगत होते ह्यो डॉक्टर नाही कंपाऊंडरच आहे म्हणून. तो पतपिढीवाला आहे ना, त्याची बायको रेश्मा, तिचं ह्याच काहीतरी चालू होतं. ह्यानंच मुडद्याने तिला कुठेतरी गायब केलं असणार आहे. अजून कुणा कुणाला गायब केलंय कुणाच ठाऊक. दिव्य मॅडम तुम्ही ना आमच्या वाड्याच्या माग खाणून बघा, तुम्हाला नक्कीच काय नाही काहीतरी घावल. अहो काही काय बोलताय तुम्ही? मी मॅडम हात सोडा तुम्ही प्लीज. अहो मी काही नाही केलं. रेश्मा माझ्या बहिणीसारखी होती. अजून किती खोटं बोलणार आहेस? मॅडम मॅडम, अहो ते देव माणूस आहे, त्यांनी असलं काय केलं नाही. त्यांना खोट्या केस मध्ये अडकवू नका मॅडम, आधीच सांगून ठेवतोय. एकदा सांगितलं मध्ये बोलायचं नाही म्हणून. आता मी बोलणार आणि सगळ्यांनी ऐकायचं. बाबू आता मंगलताई तुम्ही बघत काय बसलात? अहो ते विनाकारण मला मारतायत. माझं लग्न मोडायला निघालं, तुम्ही बघत काय बसलात? बोला काहीतरी. अहो मॅडम, आमच्या डॉक्टरनी काय बी केलं नाही बघा. मॅडम तुम्हाला यांच्याशी लगीन करायचं आहे ना, म्हणून त्यासनी अडकवताय तुम्ही. मूर्ख आहेस तू. या माणसाची लग्न करायला निघालीयस? या माणसाची लायकीने कोणाचा नवरा व्हायची. तुझं नशीब चांगलं समज की मी वेळेवर इथे आली.
नाहीतर रूपा रेशमा सारखं तुझंही काहीतरी केलं असतं. यानेच रेशमाला फसवलंय, तिचा फायदा घेतलाय, तिचे पैसे दागिने हडपले आणि तिला गायब केलंय. मी नाही काही नाही केलेलं. मी रेशमाला तू गायब केलंस? बोल पटकन, कुठे आहे माझी रेशमा? सांग पटकन, नाही तर जीव घेईन मी तुझा. भाऊ काय करताय तुम्ही? डोकं बिकं फिरलं काय तुमचं? कुणा हात उचलताय? देव माणूस आहेत आपले ते. बजा, याने रेशमाला गायब केलंय. सांग पटकन, रेशमा कुठे आहे? बोल पटकन, नाही तर जीव. थांबा, तुम्ही काय हातात घेऊ नका. अहो, गेला आपलं पैसा. आता तुम्ही तर पाक हातील ताब्यात घ्यायचं सापान बघत होता. इथं तर त्या पोलिसांनीच ताब्यात घेतल्या आता डॉक्टरला. नशीबच मेलं फुटका आपलं. तुम्हाला पैसे पाहिजे ना? पाहिजे तेवढे पैसे देतो, फक्त ती लावरा. आता मी जेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीच मिळणार नाही. ही लावरा. याड लागले का डॉक्टर? मागच्या टायमाला हल्ली कानाखाली अजून गाल दुखतोय माझा. नग मला तुमचं पैसे बिस काय, तुमचं तुम्ही बघा. हो, हे बाबा, आम्हाला नाही पडायचं तुझ्या लपड्यात. हा, अहो मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या तुम्ही. ए कंपाऊंडर, माझ्या पुरीशी काय बोलतोस रे? ती नाही म्हणलेलं एकदा. दिव्या सिंह, खूप झाली तुझी नाटकं. अब दिखाती हुई एसीपी दिव्या सिंह क्या चीज है. चल मॅडम ऐकून तरी घ्या. मॅडम ऐकून तरी मॅडम थांबा. तुम्ही जर का माझ्या होणाऱ्या नवऱ्याला अटक केली ना, तर मी राखीव होतून गेला अंगावर. अगं डिंपी, काय करतेस? माझ्या नवऱ्याला कुठं घेऊन जायचं नाही. त्यांना जर तुम्ही अटक केली ना, तर मी राखीव होतून गेला अंगावर. डिंपल, ही काय करतेस? डिंपल, हा मूर्खपणा करू नकोस, नाहीतर तुलाही अटक करावं लागेल. करा, मला अटक करा. माझ्या घरातल्यांना अटक करा. एक काम करा, या गावातल्या सगळ्यांना अटक करा. अहो, यांनी आमच्यासाठी एवढं केलंय, या गावातल्यांसाठी एवढं केलंय, आणि तुम्ही त्यांच्या नाहीचे आरोप करताय. नाही, तुम्ही एक काम करा, या गावातल्या लोकांना विचारा, या माणसाने कधी कुठल्या बाईकडे वाकडं नजरेने तरी बघितलंय का? आधीच माझं एक लगीन मोडलं होतं, आता हे बी लगीन मोडताय का तुम्ही? नाही, हे जर लगीन तुम्ही मोडलं आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला जर अटक केली ना, तर मी स्वतःचं बरं वाईट करून घेईल. नाही, डिंपल, ठीक आहे, बाजूला ठेव. मॅडम, जवळ येऊ नका. तुम्ही जर जवळ आलात ना, तर मी राखेल सुटून घे. घे होते. घे ना, का थांबलीस? तुम्ही मदत करू. नाटक ना माझ्या पुढे नाही चालणार. वो भी इस फालतू इंसान के लिए. दिव्या मॅडम, तुम्ही मला काही म्हणालात ना, तरी गावातल्या लोकांना माहितीये मी कसं आहे ते. मी गावातल्या लोकांची सेवा केली, गावातल्या लोकांना कळतंय. तुम्ही मला मुद्दाम अडकवताय. गावातल्या लोकांसाठी मी देव माणूस आहे. तुम्ही देव माणूस नाही, शैतान. शैतान आहेस तू. चल, आता बघतेस कोण
कोण तुझ्या मदतीला येतं ते. मॅडम, पोलिसांची दादागिरी या गावात चालणार नाही. मॅडम, आम्ही समधी चांगलं ओळखतो डॉक्टरांना. लोकांचा जीव वाचवणारा देव माणूस आहे तो कशाला कुणाचा जीव घेईल? सोडा त्यांना. आमच्या दाजीला सोडा. एवढा विश्वास आहे या माणसावर? हो, लई विश्वास आहे आमचा आमच्या डॉक्टरांच्यावर. तुम्ही माफ काय बी सांगशीला. सोडा सोडा आमच्या देव माणसाला. हो, सोडा आमच्या देव माणसाला. ठीक आहे, मग तुम्ही पण चला याच्या सोबत जेलमध्ये खडी फोडायला. शिखरे, सगळ्यांना अटक करा. पोलीस आहे का गुंड? काय दादागिरी लावले? तुमच्याकडे काय पुरावा आहे का? शिखरे, हे याचा अरेस्ट वॉरंट. आणि पुरावे पाहिजे असतील ना तर ते तुम्हाला कोर्टात मिळतील. खोटं आहे सगळं खोटं आहे. तुमच्याकडे वॉरंट बिरंट काय नाही. आमचा देव माणसाला हात उचलून तुम्ही लई मोठी चूक केली दिव्या मॅडम, लई मोठी चूक केली. आम्हाला काय ठाव नाही का हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? ते अहो डॉक्टरांसंग तुम्हाला लगीन करायचं होतं आणि ते नाही म्हटलं म्हणून हे सगळा खेळ मांडलाय तुम्ही. हो, तुला वाटतं मी याच्याशी असल्या गुन्हेगाराशी लग्न करीन? याचा खरा चेहरा जसा माझ्या समोर आलाय ना तसा तुमच्या समोर लवकरच येईल. आज ते माणूस म्हणताय, उद्या थुंकाल याच्यावर. शिखरे, कोणी जर मध्ये आलं तर फोडून काढा. वेळ पडली तर गोळ्या घाला. पुढचं मी बघेन. जेवढा तुम्हाला मारता येईल तेवढा मारा. दिव्या मॅडम डॉक्टरांना मारू नका. अख्खा गाव बघताय दिव्या मॅडम. या माणसांना इमोशनली फसून जादू केलीस तू. तुझ्या बाजूला केलंस ना म्हणून अन्याय झाले ते. जशी मी झाली होती. लोकांची सेवा करायला आवडते ना तुला? कशी? त्यांचे खून करून. रूपाला ओळखतोस तू? रेशमाचं काय झालं तुला माहित नाही? मंजूचा खून झाला का की अपघात? मॅडम, सुरेश पाटला का मारलं? मलाही मारायला आला होतास? तुला काय वाटलं मी मेले? मॅडम काही नाही केलं. तुम्ही खरं मारलंय मला. माझ्या मायराला त्रास दिलास तू? त्या लहान मुलीच्या भावनांशी खेळलास तू?